नमस्कार. आज आपण बनवली मोमोजची लाल तिखट चटणी. त्यासाठी आपण 10-12 लाल मिरच्या घेतल्या आहे, त्या भिजवून घेतल्या आहे. 5-6 लाल टोमॅटो घेतले आहे. आता ते टोमॅटो आपण शिजायला घालून घेऊ. यामध्ये मिरच्यासुद्धा घालून घेऊ आणि घेतलेल्या 10-12 लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा आपण उकळायला ठेवून देऊ. 5-10 मिनटं आपण उकळून घेतलं आहे आणि मिरच्यासुद्धा छान अशा शिजल्या आहे आणि टोमॅटोची सालसुद्धा छान अशी उरली आहे, ती आपण काढून घ्यायची आहे. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. याची आपल्याला चटणी बनवायची आहे. तर मोमोजच्या चटणीशिवाय मोमोज कितीही स्वादिष्ट झाले, टेस्टी झाले तरी मोमोजच्या चटणीशिवाय त्याची स्वाद अपुरेच हो की नाही. आता आपली चटणी तयार झाली आहे. आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊ. एका पॅनमध्ये आपण 1 पळी तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं लसूण घालून घेतला आहे आणि तयार चटणी घालून घेतली आहे. छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं 1 चमचा साखर घालून घ्यायचं, थोडंसं सोया सॉस घालून घ्यायचं 1 चमचा, छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा व्हिनेगर घालून घ्यायचं. अशा प्रकारे आपली मोमोजची छान अशी टेस्टी अशी चटणी तयार झाली. नक्की करून बघा, खूप स्वादिष्ट बनते. धन्यवाद.